अभिजीत वंजारी के विरुद्ध विधायक कृष्णा खोपड़े पहुंचे सीपी के द्वार। कालिक पोतने का मामला ठंडा नहीं, बीजेपी कांग्रेस में एक दूसरे पर आरोप लगाने की होड़ लगी। आज कृष्णा खोपड़े आयुक्त के यहाँ शिकायत करने पहुंचे। सीपी ने किया आश्वस्त, कांग्रेसियों पर भी दर्ज होंगे मामले। विधायक एडवोकेट अभिजीत वंजारी के पूर्व नागपुर के जनसंपर्क कार्यालय का मामला तूल पकड़ता जा रहा है। भाजपा कार्यकर्ताओं पर मामला दर्ज होने के बाद अब भाजपा ने भी पुलिस पर कांग्रेस कार्यकर्ताओं पर मामला दर्ज करने का दबाव बनाया है। इसे लेकर पूर्व नागपुर के विधायक कृष्णा खोपड़े के नेतृत्व ने भाजपा कार्यकर्ताओं ने पुलिस आयुक्त को निवेदन दिया। 45 मिनट की चर्चा के बाद पुलिस आयुक्त ने कांग्रेस कार्यकर्ताओं सहित विधायक वंजारी के खिलाफ मामला दर्ज करने का आश्वासन दिया। भाजपा ने मांग करते हुए कहा कि कांग्रेस कार्यकर्ताओं ने बिना अनुमति पुलिस स्टेशन में प्रवेश कर गाली गलौज और नारेबाजी की, उनके खिलाफ भी कार्रवाई की जाए। उन्होंने कहा कि वंजारी के बोट पर स्याही फेंकने के प्रकरण में जिन भाजपा कार्यकर्ताओं पर मामला दर्ज किया गया, उनमें से अनेक कार्यकर्ता वहां नहीं थे। पुलिस आयुक्त ने आश्वासन दिया कि ऐसे नामों की जांच कर निकाले जाएंगे। इस अवसर पर पूर्व नगर सेवक बाला बोरकर, मनीषा धावड़े, प्रदीप पोहाने, मनीषा हतकरे, राजकुमार सेलोकर, दीपक वाडी भस्मे आदि उपस्थित थे। पोलीस कमिशनर साहेबांनी आज मान्य केलं आहे की अभिजीत वंजारी हा पदवीधर विधान परिषदेचा हा प्रतिनिधी आहे आणि त्यामुळे त्यांनी जे बोर्डावर जे आमदार म्हणून जे उल्लेख केला ते संविधान, तुमच्या जनप्रतिनिधी कायदा सगळ्या नियमाची त्यांनी धज्जिया उडवलेली आहे आणि म्हणून यांनी कायद्याचे ओपिनियन भी मागितलेलं आहे आणि बहुतेक ते ओपिनियन उद्यापर्यंत येईल। नंबर 2, त्यांचे कार्यकर्ते 31 तारखेला रात्री 7 वाजता लगभग 50-60 कार्यकर्ते लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये बिना परवानगीने त्यांनी नारेबाजी केली। पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जाऊन शिवीगाळ्या केल्या। डीसीपी साहेबाच्या उपस्थितीमध्ये त्यांनी नारेबाजी केली। बेकायदेशीर त्यांनी कसल्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती आणि त्या 50 जेवढे लोक होते ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये जेवढे लोक येईल त्या सगळ्यावर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन कमिशनर साहेबांनी दिलं। दुसरा, ज्या दिवशी या बोर्डावर कालिंग पोतण्यात आलं आणि त्या कालिंग पोतण्यामध्ये आपण व्हिडिओ बी पाहिला, सीपी साहेबाला बी आम्ही व्हिडिओ दाखवला। त्याच्यात 7 लोकांच्या वरती 8वा कोणी कार्यकर्ता त्याच्यामध्ये नाही आहे आणि डीसीपी साहेबांनी विधान परिषदेच्या आमदाराच्या पीएने एक यादी त्यांना बनवून दिली पीआयला आणि डीसीपी साहेबाच्या दबावाखाली येऊन हे त्यांनी आमच्या 23 लोकांवर कारवाई करण्याचे काम हे डीसीपी साहेबाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं आहे आणि सीपी साहेबाला आम्ही व्हिडिओ बी दाखवलेला आहे। त्यांनी ते व्हिडिओ बी पाहिला आणि त्यांनी सांगितलं की जे त्याच्यामध्ये नव्हते ते सगळ्याचे नाव आम्ही त्याच्यातून गहाळ करणार आहोत आणि ही पॉझिटिव्ह आमची चर्चा झालेली आहे। मी उद्या मुंबईला मी विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहेबाला भेटणार आहोत। विधान परिषदेचे सभापती मी त्यांनाही भेटणार आहोत। अनेक निवेदनसुद्धा त्यांना देणार आहोत की या विधान परिषदेच्या आमदारांनी ज्या पद्धतीने संविधान आणि जनप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन केलं आहे याच्यावर आपण तत्काळ कारवाई करावी अशा प्रकारची मी विनंती बी त्यांना करणार आहोत आणि निश्चित स्वरूपात हे आंदोलन आमचे सुरू राहील। अगर नजर चुकीने अगर पुन्हा त्यांनी तोच बोर्ड लावण्याचा प्रयत्न केला तर याचे गंभीर परिणाम त्या अभिजीत वंजारीला भोगतणं पडेल। विकास ठाकरे हे पश्चिम नागपूरचे आमदार आहे। अगर एखाद्या विधान परिषदेच्या सदस्यांनी अगर आमदार म्हणून बोर्ड लावलं तर विकास ठाकरे त्याला मान्य करणार आहे का? विकास ठाकरेंनी या अभिजीत वंजारीचे वकिलाची डिग्री तपासली पाहिजे। हे बोगट डिग्री आहे का? त्याला कायद्याचं ज्ञान आहे, तो वकील आहे आणि एवढं कायद्याचं ज्ञान असताना त्यांनी हे जाणून बुजून हे कारस्थान त्या ठिकाणी केलं। विकास ठाकरेच्या धमकीला आम्ही घाबरत नाही ना काँग्रेसच्या धमकीला आम्ही घाबरत नाही। नागपूर शहरातून सुपडा साफ करण्याचं काम आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं आहे आणि हे त्यांना बी माहीत आहे आणि म्हणून विकास ठाकरेंनी बी जास्त आम्हाला धमकी देऊ नये, त्याच्यापेक्षा आम्ही बी केलं त्याच्या घरावर जाऊन बी आम्ही खूप काही करू शकतो। लेकिन आम्ही लोकशाही पद्धतीने चालणारे आम्ही लोक आम्ही काल बी लोकशाही पद्धतीने आमच्या सगळ्या प्रमुखांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं
त्यांचे 30-35 लोक होते, तर आमचे 200-250 लोक त्या ठिकाणी होते. आम्ही इशारा केला असता तर भलतं काही तिथं झालं असतं, परंतु अशा प्रकारचं आम्हाला करायचं नव्हतं. लोकशाही पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी आपले नियोजन पद्धतीने ते कार्य आम्ही त्या ठिकाणी केलं, आमचं आंदोलन त्या ठिकाणी केलं. आणि विकास ठाकरेंनी त्यांना समजूत घालावी आणि त्याला जरा कायद्याचं ज्ञान त्याला असेल आणि त्यांनी काँग्रेसच्या या अभिजित वंजारीचा अभ्यासवर्ग त्यांनी घ्यावा, मग मीडियासमोर त्यांनी बोलावं. तसं उत्तर द्यायला तुम्ही तयार आहात? अरे आम्ही त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त उत्तर आम्ही देऊ शकतो. त्याच्यापेक्षा आम्ही जास्त उत्तर आम्ही त्याला देऊ शकतो. हे काय आम्ही वरतून हवाईतून आलेले कार्यकर्ते नाही आहोत. आम्ही जमिनीतून तयार झालेले सगळे कार्यकर्ते आहोत. आम्ही संघर्ष करत करत इथपर्यंत पोहोचलो आहोत. का त्याच्यासारखं आम्ही नाही का एखाद्या कॉलेजच्या पोरगाने एखाद्या नेत्याच्या पोरगं म्हणून तिकिटा द्यायच्या न चुकीच्या मार्गाने निवडून हे शहाणपणा आम्हाला सांगू नये. विधानसभेचे चुनाव त्याला लढायचे असेल तर आमच्या इथं तो विधानसभेचा चुनावही लढला. 2024मध्ये त्यांनी तिथून पळ बी काढला आणि लढायचं असेल तर पुन्हा 29मध्ये चुनाव जंग मैदान आहे, तिथं येऊन लढ. लेकिन नियमानं आज कोणत्याही सरकारी पत्रिका असो, सरकारी कोणतंही काम असो, तर त्या पत्रिकेमध्ये उल्लेख राहते का विधान परिषदेचा सदस्य आणि विधानसभेचा सदस्य हे लिखितमध्ये राहते. त्याच्या स्वतःच्या लेटर पॅडवर विधान परिषदेचा सदस्य लिहिला आहे. मग अशा प्रकारची चिटिंग करून लोकांसोबत 420 करून आणि हेतू पुरस्कार अगर हे करत असेल तर आम्ही याच्या मुंहतोड जबाब त्याच्यापेक्षा बी जास्त देऊन. आणि मी सांगितलं आहे का या DCPच्या दबावाखाली ही कारवाई झालेली नाही. DCPच्या दबावाखाली आमच्या अनेक लोकांना फसवण्याचा प्रयत्न DCPने केला. आपण त्याला तत्काळ या झोन 3मधून हटवावं अशा प्रकारचे आम्ही CP साहेबाला बी विनंती केली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे का आम्ही याच्यावर ॲक्शन घेतो.